माझ्याकडे अनाथ मुलं जी म्हणजे संस्था आणि म्हणजे जे आईवडील गेल्यामुळे अनाथ झाले ॲक्सिडेंटली, आणि जी मुलं म्हणजे ज्यांना आईवडीलच माहीत नाहीत अशा लोकांनी मला निवेदन पाठवलेलं आहे. आणि देशामध्ये इतरत्र 1% जास्त आरक्षण दिलं जातं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जसं की तेलंगणा असेल तर 1 ते 5% दरम्यान मला वाटतं हा खरा घटक आहे जो आरक्षणात म्हणजे 1% आरक्षणामुळं काय होतं आहे की 100 जागा नसतील तर त्यांच्या वाट्याला जागाच येत नाही. आणि अनाथांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हली विचार होणं आवश्यक आहे. जर 100 जागा नसतील आणि जागाच निघत नसेल तर त्या अनाथांना पुन्हा अनाथ करणं आहे. आणि म्हणून अनाथांचं आरक्षण 1% जास्त वाढलं पाहिजे. आणि आरक्षणच्या बाबतीमध्ये जे मनोज जरंगेच्या म्हणजे लाडाखातर बेकायदेशीरदृष्ट्या 2-2 आरक्षणं चालू आहेत त्यावर व्हाईट पेपर पब्लिश करा. येणाऱ्या अधिवेशनात व्हाईट पेपर पब्लिश करा.